नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगच्या आजच्या 20व्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य रंग या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा या गेल्या 20-25 वर्षातलं आजच्या काळातलं लेखन नेमकं कसं आहे, याचा विचार आम्ही करायला सुरुवात केली आणि तिथून एक प्रवास सुरू झाला. आज 20वा कार्यक्रम आहे, त्यामुळे एका टप्प्यावर आपण येऊन ठेपलोय आणि अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या काळातलं लिखाण हे या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतंय. आजही असेच 2 लेखक आपल्याबरोबर सहभागी झालेत. त्यांच्या लेखनातली विविधता त्यांच्या सादरीकरणातनं आपल्यापर्यंत येणारच आहे. मी निमंत्रित करते प्रसिद्ध लेखक अमोल उदगीरकर आणि कवयित्री सुनीती लिमये यांना. दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. खरं तर कविता असो किंवा लेखन, आपण व्यक्त होणं आणि आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातले विषय या आपल्या एखाद्या माध्यमातनं अभिव्यक्त होणं, हा खरं तर विषय महत्वाचा आहे. आणि प्रत्येकाला आपापल्या दृष्टीने एक माध्यम जवळचं वाटतं. तसं सुनीतीताई तुम्हाला कविता जवळची वाटते आणि अमोल तुम्हाला लेखन हे जवळचं वाटतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी कथा असते, आशय असतो, विषय असतो आणि या सगळ्याची सांगड तुम्ही मंडळी घालत असता. आज साहित्य रंगाची सांगड घालत असताना मला निश्चित सांगायला आनंद वाटतो की आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. मी स्वागत करते. नीलमताई, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नीलमताई, आज 2 लेखक आणि कवयित्री आपल्याकडे नेहमीप्रमाणे वेगळे विषय घेऊन आलेले आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करते. नावं दोघांची ऐकून होते आणि हा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही सुरू केला. तर सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला विशेषतः अनेक साहित्य संमेलनांच्या मध्ये आम्ही साहित्य मंजिरी म्हणून काही महिला लेखिकांची संमेलनं विशेषतः ऑनलाईन घेतलेली होती आणि त्या कार्यक्रमांच्या मध्ये सारखं एक जाणवत होतं की खूप नवोदित कवी आहेत किंवा अनेक जणांचा परिचय आणि त्यांच्या साहित्याचे वेगवेगळे पैलू याची ओळख प्रेक्षकांना, वाचकांना जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. दुसरं असं आहे की प्रत्येकाच्या लिखाणाची काय प्रोसेस मधून जातो तो माणूस, त्याची माहिती नसते आणि ती माहिती करून द्यावी अशातलाही भाग नाही, पण त्यातून माणूस कळतो, लिखाण कळतो आणि लिखाण जे कळतं त्याच्यामधून पुढच्या लिखाण वाचावं त्या लेखकाचं अशी भावना सुद्धा वाचकांच्या मध्ये तयार होते. दुसरीकडे मला टीका करायची नाही, पण बऱ्याचशा वेळेला जे साहित्यविषयक कार्यक्रमांचं वार्तांकन होतं, मग त्या मनाने प्रिंट मीडियामध्ये चांगलं होतं. तुम्ही जर्नलिस्ट स्वतः आहात म्हटल्यावरती आपण सुद्धा तुम्हाला काही फार वेगळी मतं त्यातली असतील, परंतु वाहिन्यांवरती जेव्हा त्याचं वार्तांकन होतं त्यावेळेला अर्थातच त्या याच्यामध्ये कलेच्या आविष्कारामध्ये त्यातली कथा, बाकी पैलू याच्यावरती जेवढं लिहिणं होतं, बोलणं होतं, तेवढं लेखकच्या बद्दल तेवढ्या वाट्याला ते येत नाही किंवा आलं तरी फार थोड्या लेखकांच्या वाट्याला त्यामधलं माहिती ही जात असते. किंवा आजही अनेक गाजलेले चित्रपट किंवा कविता किंवा गीतं याचे लेखक कोण आहेत याचा फार अभ्यास केला तर लक्षात राहतं, नाही तर ते माहितीच नसतात अशी व्यवस्था आहे. अधिक आपण बहुमाध्यमातले लोक हळूहळू होतोय आणि विशेषतः 2010 नंतर सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यावरती त्याच्यामध्ये व्यक्त होण्यासाठी लागणारी शैली किंवा त्यावरती होणाऱ्या व्यक्ती चित्रणामधून, संवादातून, आशयातून, भावनांमधून खूप लोक लिहायला लागली, बोलकी झाली. त्याच्यात दर्जा किती होता की नाही वेगळी चर्चा होईल, परंतु त्यात सुद्धा खूप अथांग असा चिंतनाचा प्रवास आपल्याला दिसून येतो आणि त्यातले काही लेखक आपल्या समोर जास्त ठळकपणाने येतात. ज्यावेळेला साहित्य म्हणून आपण विचार करायला लागतो, विशेषतः मध्यमवयीन आमच्यासारखे लोक, तर बहुतेक वेळेला गंभीर साहित्याचा विषय किंवा कुठल्याही साहित्याच्या मध्ये काही दशकांचा अभ्यास सुरू झाला की तो बहुतेक वेळा 50 किंवा 60 साल किंवा त्याच्या आधीपासून तो सुरू होतो आणि हे करता करता 2000 या वास्तवापर्यंत आणि 2020-25 पर्यंत पोहोचेपर्यंत आपण या सगळ्या कालावधीतला एक प्रचंड बदल, ज्याच्यात हजारो बदल घडले असा टप्पा आपला राहून जातो किंवा काही वेळेला तो स्किप होतो, तो जो टप्पा ज्याच्यात नवीन लेखक लेखिका घडतायत ते. आणि एवढ्या वेगाने बदललेल्या वास्तवाचं चित्रण होत असताना, प्रत्यक्षामध्ये त्याचं चित्रण टिपत असताना मात्र कुठेतरी तेवढ्या वेगाने मराठी साहित्य आणि मराठी साहित्यप्रेमी धावत नाहीयेत असं दिसतं. धावायलाच पाहिजे असंही नाही,
पण कुठेतरी थपकावं, कुठेतरी समजून घ्यावं, नेहमीच्या चाकोरीच्या पलीकडचं काही समजून घ्यावं, या दृष्टिकोनातून आम्हाला हा प्रयोग करावासा वाटला की साहित्य रंगामध्ये आपण त्यांना आवडणारं, लेखकांना आवडणारं, जे स्वतःला व्यक्त करता येईल असं ते त्यांनी लिहिलेलं आहे ना, एक थोडासा भाग त्यांना आपल्याशी बोलता यावा याचे सोशल मीडियावरती, युट्यूबवरती आम्ही ते मुद्दामच घेतोय आणि मग ते फेसबुकवरती मितीच्या टाकतो, माझ्या ट्विटर अकाउंटवरून जातं, त्याच्या बातम्याही करतो. परंतु त्याचा हेतू वेगाने प्रसारण करण्यापेक्षा एखादा वृक्ष जसा हळूहळू हळूहळू स्थान स्वतःचं मजबूत करतो, तशा प्रकारे हे मजबूत स्थान व्हावं किंवा रेंगाळावं त्या साहित्यापाशी सगळ्यांनी, हा आमचा त्याच्यातला हेतू आहे. आणि म्हणून साहित्य रंगाचा हा कार्यक्रमाचा आम्ही फॉर्मॅटही वेगळा केलाय. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त मुलाखत सुद्धा घेता आली असती, परंतु बऱ्याचशा वेळेला मुलाखतीमध्ये जे त्यांना सांगितलं त्यापेक्षा मुलाखतकाराला काय पाहिजे किंवा प्रेक्षकांना काय पाहिजे याचाच बराचसा दट्ट्या मुलाखतीच्या मध्ये लागलेला असतो असंही वाटतं. आणि म्हणून मी आणि उत्तरा यांनी या साहित्य रंगामध्ये जे जे आम्हाला लेखक आतापर्यंत भेटले तर त्यामध्ये वेगळेपणा तर आहेच, बदलत्या काळाची जाणीव आहे, त्याचबरोबर एक स्वतःच झालेले बदल न कळल्यामुळे मनात आलेला एक वेगळा जो भाव असतो, मग मी ती लेखकाची आत्मप्रतीती म्हणेन किंवा लेखकाची स्वतःची असणारी ओळख इतरांपेक्षा वेगळी आहे ही त्याला जाणवणारी ओळख असेल, तर या सगळ्यांचा सुद्धा प्रत्यंतर आम्हाला अनेक लेखक लेखिकांच्या भेटण्यामधून आलेला आहे. आणि अशांच्या एका मोठ्या परंपरा, चांगल्या आधुनिक परंपराच्या संदर्भात अमोल उदगीरकर आणि सुनीती लिमये दोघांचाही समावेश होतोय. तुमचं साहित्य ऐकायला, समजून घ्यायला मी उत्सुक आहे. आणखीन विशेष म्हणजे मल्टीमीडियाचा उपयोग करणारे दोघंही आपण व्यक्ती आहात. त्याच्यात अमोलजी तुम्ही मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या संदर्भामध्ये पदवी घेतलेली आहे आणि सिनेमागृहातील अंधार आणि बाकी जे आपण नवनायक पुस्तक, वेब सिरीज, वेगवेगळ्या वर्तुळातल्या माणसं आणि विशेषतः चित्रपट विषयक पॅनलिस्ट म्हणून, म्हणजे मी काही काळ मजेचा भाग म्हणजे सेन्सॉर बोर्डावरती काम केलेलं हिंदी चित्रपट, आणि त्याच्यामध्ये तेव्हा भेटणारे काही जे समीक्षक आहेत ते आता सगळे थोडे थोडे वयाने पुढे मोठे मोठेच होत चाललेले आहेत. अशा वेळेला तरुण वयातले लोक चित्रपटावरती गंभीरपणे म्हणणार नाही मी, पण त्यांच्या नजरेतून पाहणारे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रयोग करणारे सर्जनशील लेखक म्हणून तुमचं मी स्वागत करते. सुनीती, या तुम्ही प्राणायाम शिक्षिका, हिंदुस्थानी संगीत, SNDT मधून सुगम संगीत, पुस्तकं, चित्रकार, अशा प्रकारची वेगळ्या प्रकारचं एक अष्टपैलू म्हणता येईल असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. आणि पुण्यामध्ये दोघंही आहात. मी मुद्दामच आलेला विचार की पुण्यात म्हटलं तर माहिती होणं सगळ्यांना सोपं आहे, पण पुण्यात लोकांना माहिती होणं आणि पुण्यातल्या सगळ्या सेक्शननी तुम्हाला स्वीकारणं या दोन गोष्टीत खूप अंतर आहे. त्याचा मी स्वतः खूप अनुभव घेतलेला आहे. आणि एकदा मात्र त्यांनी स्वीकारलं, समटाइम्स काही वेळेला वेळ लागतो होईपर्यंत, पण ते झाल्यानंतर मात्र स्थान ते बऱ्यापैकी मजबूत असतं. आणि त्याच्यामुळे तशी मग ती कीर्ती ज्याला आपण म्हणतो, प्रसिद्धी नव्हे, ती कीर्ती जेव्हा पसरते तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे स्वीकारलं जातं. मी मुंबई आणि पुणे याच्यामध्ये काहीतरी द्वैत आहे किंवा दुभंगले पण आहे असं अजिबात मानत नाही, पण एक मस्करीचा आणि विनोदाचा भाग म्हणून नेहमी कुणालाही मोहतो, आवरत नसतो त्याच्यामध्ये जे आहे ते. पण जे पुण्यात स्वीकारलं जातं ते मुंबईतही जातं हळूहळू, आणि मुंबईतलं जे असतं ते पुणे आणि मुंबई, आता त्यात सगळ्या कला क्षेत्राचा सुद्धा द्रुतगती मार्ग तयार झालेला आहे. त्याच्यामुळे बरेच घरं दोन्हीकडे आहेत, दोन्हीकडे संचार असतो. आणि त्याच्यामुळे पुणे मुंबईच्या पलीकडचा सुद्धा जो महाराष्ट्र आहे त्याच्यातले सुद्धा नागपूरचे लोक हल्ली कितीतरी पुण्यात आलेले आहेत. दुसरं हे युट्यूब मोठं शक्ती आहे की कुठलाही व्यक्ती, आम्हाला विशेषतः जगामध्ये आम्ही जेव्हा इतर देशात जातो तेव्हा रस्त्यात थांबून लोक म्हणतात, अहो तुमचा आम्ही कार्यक्रम पाहिला होता, काही वादविवाद किंवा चर्चा ज्या असतात चॅनेलवरच्या, आणि आम्ही त्या रेकॉर्ड करून आमच्या सोयीने बघतो मधून मधून. म्हणजे जगातला मराठी जो माणूस आहे तोही त्याच्या भाषेशी, तिच्या भाषेशी कनेक्ट होण्यासाठी, जोडलं जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्या दृष्टीने आपण जे म्हणतो तसं जग लांब होतं एका बाजूला, दुसरीकडे आपण जवळ पण येत चाललेलो आहे. आणि या पार्श्वभूमीवरती साहित्य रंगाच्या या कार्यक्रमामध्ये एक अतिशय ज्याला आपण म्हणू वेगळ्या प्रकारचे रंग व्यक्तिमत्वाचे असणाऱ्या दोन्ही लेखक लेखिकांचं मी स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद नीलमताई.
खरं तर तुम्ही म्हणालात तसं, की हळू-हळू लोकांपर्यंत हा विषय पोहोचणं आणि साहित्य रंग खऱ्या अर्थाने रुजतो आहे, असं मी म्हणेन आणि त्यामुळे कायमचं डॉक्युमेंटेशन, एक दस्तऐवजीकरण ह्याचं व्हावं आणि तुमच्या सगळ्या लेखकांचं एकत्रित यावं, या दृष्टीने साहित्य रंग आपल्यापर्यंत पोहोचतोय. अमोल, आज तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचंय पहिलं मिडनाईट मॅटिनी हे जे तुमचं पुस्तक आहे, त्यातलं सिनेमागृहातील अंधार हा जो तुमचा लेख आहे त्यातला काही भाग आधी आपण ऐकूया. आणि सिनेमा या क्षेत्राबद्दलचं तर आकर्षण सगळ्यांना असतं, पण या सिनेमागृहात घडणारा हा जो सिनेमा आहे तो एका वेगळ्या पैलूने तुम्ही मांडलेला आहे. तर तो आज आमच्या समोर आपण मांडावा अशी मी विनंती करते. सर्वप्रथम ना मला तुमचे आभार मानायचे की तुम्ही मला प्लॅटफॉर्म दिलात माझं लिखाण मांडण्यासाठी. आणि मला नेहमी असं वाटत आलं ना की अन्न वस्त्र निवारा ही भारतीयांची मूलभूत, म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्यांचीच ती मूलभूत गरज आहे, पण भारतीय लोकांची सिनेमा ही तितकीच एक मूलभूत गरज आहे. कारण सिनेमा आपल्यासाठी एस्केपिझम देणारे खूप मोठं माध्यम आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस गांजलेला असतो, त्याला तो थिएटरमध्ये गेले की तो एक तुटतो भारतीय जगापासून आणि त्यातून त्याला एक एस्केपिझम मिळतो आणि त्यातून त्याला पुन्हा लढण्याचं बळ मिळतं. तर सिनेमा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि तो सिनेमागृहातला अंधार जो असतो ना, तो एक जरा फार वेगळा इंटरेस्टिंग विषय. तर मी त्याच्यावर एक थोडं लिहिलं होतं, तर मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. नक्की. थिएटर मधला अंधार ही प्रचंड टेम्पटिंग गोष्ट असते. अंधाराच्या पण जातकुळी असतात. माझ घरातला अंधार, दिवे गेल्यावर होणारा अंधार, निर्मनुष्य शेतातला अंधार, या सगळ्या अंधाराच्या जातकुळी वेगवेगळ्या आहेत. अंधार हा बहुतेक वेळा भयानक आणि काही वेळा प्रचंड सुंदर पण असू शकतो. पण सिनेमा थिएटर मधला अंधार हा फार कम्फर्टिंग असतो. हा अंधार ना थोडा ओलसर असतो. या अंधारामध्ये अनेक सुंदर गोष्टी घडतात. आजूबाजूच्या चकचकाटी, कर्कश आणि उत्साही मैफली रंगवण्यात तरबेज झालेल्या जगापासून इथे काही वेळापुरता का होईना एक ब्रेक मिळतो. सिनेमा हा पलायनवादी असतो असे एक विधान अनेकदा केलं जातं आणि ते बऱ्याच प्रमाणात खरं पण आहे. पण सिनेमाला पलायनवादी हे विशेषण मिळण्यामागे सिनेमातल्या कंटेंट नंतर हा अंधार पण कारणीभूत असणार. सिनेमा आणि अंधार हे कॉम्बिनेशन भारी आहे. पडद्यावर चालणारे व्हिज्युअल्स, ऐकू येणारं संगीत हे तुम्हाला 100% बधीर पण होऊ देत नाही. तुम्ही हा अंधार आणि पडद्याचा फिकट प्रकाश एकाच वेळेला एन्जॉय करू शकता. थिएटरमध्ये एकाच वेळेला काहीशे लोक उपस्थित असतात, तरी पण हा अंधार तुमचा एकट्याचाच असतो. तो अंधार थिएटरमध्ये हजर असलेल्या शेकडो अपरिचित लोकांसोबत वाटून घेण्याची गरज नसते. सिनेमागृहातल्या अंधाराची पण एक सोशिओलॉजी असते. या अंधारातलं सौंदर्य हे वैश्विक आणि त्याच वेळेस सगळ्यांसाठी एकसारखंच असतं. म्हणजे आमच्या परभणीमधल्या मोडकळीला आलेल्या सिंगल स्क्रीन टॉकीज मधला अंधार, पीव्हीआर थिएटर मधला महागडा अंधार, नॅशनल फिल्म आर्काइव्ह सारख्या जागांमधला अंधार हे एकसारखेच असतात. हा सिनेमागृहातला अंधार आर्थिक, सामाजिक, जातीय, धार्मिक भेद करत नाही. या ठिकाणी सिनेमा बघणाऱ्या लोकांचे समूह, वर्ग वेगवेगळे असतील, पण हा अंधार सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो. माझा एक रूम पार्टनर होता, प्रचंड हळवा, काहीसा अस्थिर. तो त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल अशी भीती त्याच्या आईवडिलांपासून ते आमच्या घरमालकापर्यंत सगळ्यांना वाटायची. त्यानं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करू नये याची जबाबदारी त्या सगळ्यांनी माझ्यावर टाकली होती. त्याची एक सवय होती, तो न स्वतःला असाच थिएटरमधल्या अंधारात बुडून टाकायचा. त्यावेळेस एक इम्रान हाशमीचा जहेर नावाचा सिनेमा आला होता. या पठ्ठ्याने सलग 8 दिवस तो सिनेमा थिएटरात जाऊन पाहिला होता. तो मला सांगायचा की थिएटर मधल्या अंधारात त्याला जितकं सुरक्षित वाटतं ना, तितकं 4 लोकांमध्ये वाटत नाही. त्याने
सगळ्यांना जी भीती वाटत होती तसं जीवाचं काहीही बरं वाईट केलं नाही. याचं मोठं श्रेय तो त्या सिनेमागृहातल्या अंधाराला देतो. वर्षानुवर्ष हा अंधार कित्येक जीव वाचवत आला असेल, कोण हिशोब ठेवतं. सिनेमात काम करणाऱ्या लोकांना तरी या अंधाराचं महत्व किती कळलंय याबद्दल शंका आहे. थिएटर मधल्या या अंधाराचं खोलवर मानसिक विश्लेषण होण्याची गरज आहे. हा अंधार सायकोलॉजिकल थेरपी म्हणून वापरता येऊ शकतो अनेकांसाठी. ट्रॅव्हल्समध्ये किंवा रेल्वेमध्ये खिडकीजवळ बसून बाहेरचा अंधार निरखून बघत बसणं हा थोडा याच्यात जवळ जाणारा प्रकार. अंधार हा शब्द आपल्याकडे नकारात्मक अर्थाने वापरला जातो. अंधार म्हणजे एखाद्या गोष्टीचं संपून जाणं, सुष्ट शक्तीचं संपून जाणं असा अर्थ घेतला जातो. पण थिएटर किंवा टॉकीज मधला अंधार खऱ्या आयुष्यात अनेक लोकांना आधार, आशा, बळ देत आलाय. थिएटरात सिनेमा संपतो, लाईट लागतात, काही वेळ तो प्रकाश डोळ्यांना खुपतो, पण डोळे सरावल्यावर थिएटरातल्या अंधाराने मागचे काही वेळ दिलेला आनंद या त्रासापेक्षा मोठा याची जाणीव होते. आणि बाहेर पडतो ना तेव्हा चेहऱ्यावर एक फिक्कट हसू असतं. गुलाबजाम सिनेमात राधा आगरकर जेव्हा शेवटच्या प्रसंगात सिनेमागृहातून बाहेर पडते तेव्हा कॅमेऱ्यात बघून अगदी लख्ख असते. त्यात जात कुळीतलं हसू असतं. ग्रेसांची कविता आहे, अंधार अंधार राहत नाही, ते फक्त प्रकाशाचं वरदान असतं. धन्यवाद. खर तर अंधाराच्या कितीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या आणि अंधार माझा सोबती असं जे लिहिलेलं असतं ते कुठेतरी प्रत्येकाची सोबत वेगळ्या पद्धतीने करत असतो. आणि एरवी आपण म्हणतो ना की पाऊस प्रत्येकाला नव्याने सामोरा जातो. मला वाटतं आज तुमचं हे ऐकल्यानंतर अंधार प्रत्येकाला नव्याने कसा सामोरा येतो याबद्दल आम्हाला निश्चित एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. पण अमोल, खरंच आहे की एक सिनेमा हा विषय घेतल्यानंतर त्यातले किती पैलू आपल्याला घेता येतात. आणि तुम्ही तर वर्तमानपत्रात ते सातत्याने लिहित असल्यामुळे त्यातले वेगवेगळे पैलू या लेखांमधनं आपल्या समोर आलेत. मला वाटतं सुनीती, अशाच पद्धतीने कविता सुद्धा म्हणजे एका विषयाला घेऊन व्यक्त होत असते आणि आशय विषयाच्या दृष्टीने वेगवेगळी गुंफण तुमच्याही कवितांमधनं जाणवते. विशेषतः तुमचे 3 कविता संग्रह जे आहेत, स्वरथेंबाचे, एकांत वेल आणि एकांत रेघेवरून, तर या तिन्ही कविता संग्रहातलेच काही निवडक असं आज आमच्यासाठी काय सादर करणार? येस, जरा एक गझल घेतलेली आहे, काही एक वृत्तबद्ध कविता घेतलेली आहे, एक मुक्तछंद, असं सगळं फ्लेवर आणण्याचा मी प्रयत्न करते आहे. त्याच्यामधली पहिली कविता सादर करते आहे. ती लिहिते काही बाही, ती लिहिते काही बाही, कधीतरी शांतही निजते. ती लिहिते काही बाही, कधीतरी शांतही निजते. पण सदैव जागत असते, खिडकीत रात्र कललेली. त्या आठवणी आरोही ती खिन्न होऊन बसते. त्या आठवणी आरोही ती खिन्न होऊन बसते. अवरोही होऊन गाते, खिडकीत रात्र कललेली. रंगांशी खेळत बसते, ती देह भान हरपुनी. रंगांशी खेळत बसते, ती देह भान हरपुनी. अननिळी शार होऊनी, खिडकीत रात्र कललेली. शेवटचं कडवं आहे. ती ऐल तीराची गाणी त्या पैल तीराला नेते. ती ऐल तीराची गाणी त्या पैल तीराला नेते. भैरवी आर्त गुणगुणते, भैरवी आर्त गुणगुणते. खिडकीत रात्र कललेली, खिडकीत रात्र कललेली. दुसरी जी आहे ती सादर करते ती गझल आहे. माननीय सुरेश भट यांनी मराठीत गझल आणली आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्याच मार्गावर आज खूप गझलकार नवीन नवीन लिहित आहेत. ही थोडीशी तंत्रशुद्ध आहे गझल, आणि तंत्र आणि मंत्र असं दोन्हीही आलं की साधारण गझलच्या जवळ जाता येतं.
तर ही गझल मी तरन्नुम मध्ये सादर करते. तरन्नुम म्हणजे गाऊ, ते ती तरन्नुम मध्ये सादर करते आहे. पाणवठ्याला दुःख निथळते आहे, पाणवठ्याला दुःख निथळते आहे, सासुरवाशिण पाणी भरते आहे, चक्रवाढ व्याजाने देते तरीही, चक्रवाढ व्याजाने देते तरीही, गतजन्मीचे देणे उरते आहे, थांबावेसे वाटत आहे आता, थांबावेसे वाटत आहे आता, जगणे माझ्या पुढे धावते आहे. आणि हा शेर, गझलेचा एक एक शेर असतो, हा शेर बायकांच्या थोडासा जवळ जातो. विहिरीचा तळ गाठत जाते पाणी, विहिरीचा तळ गाठत जाते पाणी, फिरू फिरुनी बाई उन्हे सोसते आहे, एक चिमुकली घाबरून दाराशी, एक चिमुकली घाबरून दाराशी, त्या दोघांचे भांडण बघते आहे. आणि शेवटचा शेर आहे. असीम इच्छा दाराशी असताना, असीम इच्छा दाराशी असताना, एक फकीरी साद घालते आहे, पाणवठ्याला दुःख निथळते आहे, सासुरवाशिण पाणी भरते आहे, सासुरवाशिण पाणी भरते आहे. थोडासा आता विषय बदलूया. जन्माष्टमी होऊन गेली. कृष्णावरची एक कविता आहे, कृष्ण आणि राधा यांच्यावरची एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मोर पिसारा. पाऊस उभा ओलेता अर्ध्या रात्री, पाऊस उभा ओलेता अर्ध्या रात्री, अन तुडुंब भरले सागर दोन्ही नेत्री, पाऊस उभा ओलेता अर्ध्या रात्री, अन तुडुंब भरले सागर दोन्ही नेत्री, तो उजाडताना जातो निष्ठुर दूर, तो उजाडताना जातो निष्ठुर दूर, ठेवून निळासा मोर पिसारा गाली, ठेवून निळासा मोर पिसारा गात्री, मी मोर पिसाऱ्यामध्ये गुंतले आहे, मी मोर पिसाऱ्यामध्ये गुंतले आहे, त्या डोळ्यांमध्ये निळे सरोवर आहे, मी मोर पिसाऱ्यामध्ये गुंतले आहे, त्या डोळ्यांमध्ये निळे सरोवर आहे, तो मिठीत घेता झंकारून एकाया, तो मिठीत घेता झंकारून एकाया, अन निशब्दाचे मर्म उमगते आहे,
शेवटचं कडवं आहे. मग आठवणींच्या निळ्या किनारी फिरते, मग आठवणींच्या निळ्या किनारी फिरते, तो येणे नाही पुन्हा परतुनी येथे. मग आठवणींच्या निळ्या किनारी फिरते, तो येणे नाही पुन्हा परतुनी येथे. ठेवते पावरी, ठेवते पावरी शांत नदीच्या काठी, ठेवते पावरी शांत नदीच्या काठी. परतते घरी ती, परतते घरी ती, जुनी राधिका नसते. परतते घरी ती, जुनी राधिका नसते. धन्यवाद. वा वा. खर तर तुम्ही आता जी शेवटची ओळ म्हटली तेव्हा मला गदिमांचा जोगिया आठवला. हो हो वर्षात अगदी. एकदा असा जोगिया रंगे. त्याच्यामध्ये जसं राधाकृष्णाचं एक वेगळं प्रतीक आहे आणि तो निघून गेला खाली, हा जो भाव आहे तो तुमच्या त्या शेवटच्या ओळीमध्ये होता. त्यामुळे कृष्ण राधेच्या माध्यमातून एक सहजीवनाचं चित्र खरं तर तुम्ही उभं केलं. तुमच्या कललेल्या रात्रीची साक्ष ही अतिशय उत्तम होती आणि गझल तर वास्तववादी होती. आजच्या हो. रोजच्या जगण्यातली अशी ती गझल होती. त्यामुळे अतिशय सुंदर अशा तुमच्या तिन्ही कविता, वेगळा फॉर्म प्रत्येक कवितेचा नक्की जाणवला. जसा प्रत्येक साहित्याचा एक वेगळा फॉर्म असतो, तसं मला असं वाटतं अमोल आपल्याला भेटणारी माणसं सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रवृत्तीची हो, आणि हो. वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेली असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाचं एक वेगळी ओळख आपल्याला सातत्याने होत असते आणि तीच एक वेगळी ओळख तुमच्या पुढच्या लिखाणातनं तुम्ही सादर करणार आहात आणि ते हो. मला वाटतं पुस्तक तुमचं येऊ घातलंय. बरोबर. त्यामुळे त्याही पुस्तकासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि ती जी धन्यवाद. वेगवेगळ्या वर्तुळातली माणसं तुम्हाला जी भेटली ती आम्हाला तुम्ही तुमच्या शब्दातनं साकारावी अशी विनंती. नक्की. आमच्या परभणीच्या नाट्यवर्तुळात एक स्टार होता. त्याला ना परभणीचा काशीनाथ घाणेकर म्हणायचे. तुझं इथं काही होणार नाही, तू मुंबईला जा, असं काही हितचिंतकांनी सांगून भरीला पाडून त्याला मुंबईला पाठवलं. तिथे त्याने वर्षानुवर्ष स्ट्रगल केला, काही झालं नाही. इथे तो शेकडो स्ट्रगलर्स पैकी फक्त अजून एक स्ट्रगलर होता. आता तो आमदार निवासात राहून या उतारवयात पण स्ट्रगलच करतो. प्रसाद कुमठेकरच्या एका कथेमध्ये मिथुन सारखा दिसणारा आणि स्टार बनवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा पोरगा थोराडून गावात परत येतो. गाव दोन्ही हातांनी त्याचं स्वागत करतं. एका सर्कलमध्ये लोकप्रिय, शक्तिशाली, प्रभावी असणारी माणसं दुसऱ्या एका मोठ्या वर्तुळात गेली की केविलवाणी, गरीब, बिचारी वाटायला लागतात. हे स्थित्यंतरनं सहन करणं खूप अवघड असतं. माणसं वेगळ्या वर्तुळात गेली की पॉवर डायनामिक्स नखशिखांत बदलतात. ती हाताळणं अवघड असतं. जी माणसं आपल्या एका छोट्या प्रभाव क्षेत्रात युनिक असतात, प्रभावी असतात, ती दुसऱ्या एका मोठ्या वर्तुळात गेली की एका गर्दीचा केविलवाणा भाग बनतात. आमच्या एका छोट्या प्रांताप्रमाणे असणाऱ्या सोसायटीमध्ये नुकतंच एक चहातलं वादळ येऊन गेलं. एक फ्लॅट मालकाच्या फॅमिलीमध्ये, जे पश्चिम महाराष्ट्रातले होते, एक वृद्ध गृहस्थ पाहुणे त्यांच्याकडे आले. अख्खड मिशांना पीळ देत ते गृहस्थ संध्याकाळी सोसायटीचा फेरफटका मारायला उतरायचे. धोतर, कुर्ता, उपरण असा त्यांचा वेश. त्यांच्या गावात प्रचंड आदर मिळवून देणारा आणि रुबाबदार मानला जात असेल तो पोशाख. पण आमच्या शहरांमधल्या बिल्डिंग मधले लहान मुलं, तरुण मुलं, दुसऱ्या राज्यातले लोक, ह्यांच्यासाठी तो पोशाख फार विचित्र होता. लोक त्यांना हसायला लागले. त्यांचे चोरून फोटो काढून एकमेकांना पाठवायला लागले. आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय हे त्या वृद्ध गृहस्थांना लक्षात यायला लागलं. त्यांनी फ्लॅट बाहेर पडणं बंद केलं आणि महिनाभरासाठी आलेले गृहस्थ आठवड्यातच एसटी पकडून गावाला निघून गेले.
त्यांच्या गावात तो माणूस कोणतरी दबदबा असणारा धाकड गृहस्थ होता. शहराने त्याला हसण्याचा विषय बनवला. मुंबई पुण्यात स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी बनायला आलेली अनेक मुलं पण गावात हुशार मानली जातात. शहरात ती पुन्हा गर्दीचा भाग होतात. गावात शेर असलेले आणि कोणालाही प्रसंगी हाणणारे दादा, भाऊ, अण्णा सचिवालयात येताच चेहऱ्यात लाचार हसू घेऊन फिरायला लागतात. सचिवालयातला साधा क्लार्क पण या गावातल्या शेर लोकांना हुडहुड करतो. आपण भारी नसून आपल्यापेक्षा भारी लोक ठाई ठाई आहेत हा साक्षात्कार एखाद्याला उद्ध्वस्त करून टाकू शकतो. त्याच्या गावाने तो ज्या वर्तुळात असतो त्या वर्तुळाने त्याची तू भारी आहेस, तुझ्यासारखा कोणीच नाही अशी समजूत घातलेली असते. पण दुसऱ्या एका मोठ्या वर्तुळात गेल्यावर आपण लाखो में एक नाहीत ह्याचा साक्षात्कार होणं हे वाईट असतं. शेवटी सगळं येऊन थांबतं ते स्व ओळख आणि स्व आदर याच्यापाशी. जे लोक आयुष्यभर एकाच वर्तुळात राहतात मला त्यांची कीव पण वाटते आणि हेवा पण वाटतो. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? स्मॉल फिश इन अ बिग पॉन्ड और बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड? मोठा अवघड प्रश्न आहे. छोट्या वर्तुळातून मोठ्या वर्तुळात गेलेल्या माणसांच्या सक्सेस स्टोरीज ऐकायला सगळ्यांनाच आवडतं. पण या काही सक्सेस स्टोरींच्या मागे कितीतरी पटींनी जास्त अपयशांच्या कथा असतात. त्यांची नोंद घेतली जात नाही. जगातल्या सगळ्या अपयशी लोकांना समर्पित. धन्यवाद. खरंच आहे. वेगवेगळ्या वर्तुळातली ही माणसं भेटत असताना मला असं वाटतं की लेख मोठा आहे, फक्त त्यातलं एक वर्तुळ तुम्ही आज आमच्या समोर मांडलेलं आहे. Yes. पण खरंच आहे, त्या एका वर्तुळावरनं लक्षात आलं की इतर अनेक वर्तुळातली माणसं कशी कशी भेटत गेली. आणि मला वाटतं या लेखात नीलमताईंना एकदम जवळचा असा विषय होता. त्यानंतर सांगतीलच की त्यांना ती कशी कशी माणसं भेटतात, त्यामुळे ते आपल्या समोर येईलच. पण सुनीती, एका दृष्टीने स्त्रीचं जे जगणं आहे ते कवितांमधनं येतच. म्हणजे जिथे जिथे कवयित्री आहे तिथे तिथे ते स्त्रीचं जगणं तिच्या कवितेतनं डोकावतं. मला वाटतं तुमच्या कवितांमधनं सुद्धा असं जगणं तिचं डोकावलेलं असेल. तर त्यातली सुद्धा एखादी कविता आणि आणखी काही कविता आम्हाला ऐकवाल? नक्की. येस. या कवितेचं शीर्षक आहे झाड. थोडीशी फोटोग्राफी करते मी, बर्ड फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी थोडीशी करते. त्यामुळे जंगलात जाणं होतं सतत आणि झाडांची खूप मैत्र आहे. त्यामुळे झाडावर लिहिलेली ही कविता आहे. येता जाता फुले तोडली तरीही, येता जाता फुले तोडली तरीही झाड कधीही जाब विचारत नाही. येता जाता फुले तोडली तरीही झाड कधीही जाब विचारत नाही. माती होते संपुनी जाता कर्म, माती होते संपुनी जाता कर्म, श्वास कुणाचे उसने मागत नाही. क्षणस्थ असते आनंदाचे झाड, क्षणस्थ असते आनंदाचे झाड, भूतकाळचे ओझे उचलत नाही. कधी उन्हाने लाही लाही होते, कधी उन्हाने लाही लाही होते, पण तक्रारीचा सूर जराही नाही. शेवटचं कडवं आहे. शिकवणी जाते गीता, भगवद्गीता, शिकवणी जाते गीता जाता जाता, शिकवणी जाते गीता जाता जाता, नोंद तयाची परी कुठेही नाही. येता जाता फुले तोडली तरीही झाड कधीही जाब विचारत नाही. दुसरी कविता ही मुक्त छंद आहे आणि माझी आवडती कविता आहे. स्त्रियांच्या बद्दलच आहे. शीर्षक आहे मशाली. स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्यात,
स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्यात हातात मशाली धरून. स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्यात हातात मशाली धरून. पुरुष प्रधानतेच्या टोचणाऱ्या खड्यातून वाट काढत कविता हक्क मागतायत. पुरुष प्रधानतेच्या टोचणाऱ्या खड्यातून वाट काढत कविता हक्क मागतायत. तेव्हा आजूबाजूच्या खिडक्यांना उत्सुकतेचे डोळे फुटले. तेव्हा आजूबाजूच्या खिडक्यांना उत्सुकतेचे डोळे फुटले. स्त्रीवादी कविता हाकारे देतायत. स्त्रीवादी कविता हाकारे देतायत घरकामात नाकापर्यंत बुडलेल्या कैक बांगड्यांना मोर्चात सामील होण्यासाठी. स्त्रीवादी कविता हाकारे देतायत घरकामात नाकापर्यंत बुडालेल्या कैक बांगड्यांना मोर्चात सामील होण्यासाठी. व्यग्र हात थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या नवऱ्याला जेवण देतेच्या तालावर दूरपर्यंत जाणाऱ्या मोर्चाकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघताहेत. व्यग्र हात थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या नवऱ्याला जेवण देतेच्या तालावर दूरपर्यंत जाणाऱ्या मोर्चाकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघताहेत. हरकत नाही, हरकत नाही. मोर्चातल्या मशालींच्या काही ठिणग्या मागे उडून व्यग्र हातांच्या मशाली करतील. हरकत नाही. मोर्चातल्या मशालींच्या काही ठिणग्या मागे उडून व्यग्र हातांच्या मशाली करतील. नक्की तो दिवस नक्की उजाडेल. नक्कीच तो दिवस नक्की उजाडेल. पुढची जी कविता आहे ती आपल्या सगळ्या संतांच्या वर आहे. एक त्याच्यामध्ये या कवितेमध्ये एक अशी कॉन्सेप्ट मांडलेली आहे की सासर म्हणजे प्रपंच आणि माहेर म्हणजे परमार्थ, आणि या सगळ्या संतांचं स्मरण ते केलेलं आहे. ही पण गेय कविता आहे, मी गाऊनच सादर करणार आहे. खरं आहे ती अष्टाक्षरी आहे, अष्टाक्षरी कविता आहे. माझ्या माहेर, अगदी पारंपरिक चाल आहे, ओवीची चाल आहे. माझ्या माहेरच्या वाटे किती मायेची रोपटी, चोखा मेळा नाथ उभे ज्ञानामृत देण्यासाठी. माझ्या माहेरात बाई रोज जनाई दळते, साधी सोपी भाषा पण गुह्य केवढे सांगते. माझ्या माहेराच्या घरी दिंड्या पताका रास, सदा अमृतानुभव रोज जेवण सुग्रास. माझ्या माहेरी माहेरी एकनाथी गवळणी, सारे एकतान झाले तुकयाच्या भंगानी. माझ्या माहेरच्या घरी आई माझी ज्ञानेश्वर, माझ्या माहेरच्या घरी आई माझी ज्ञानेश्वर. रामदास आजोबांचे जरा बोलणे कठोर, बहिणाई माझी ताई सेना नावी माझा दादा. बहिणाई माझी ताई
सेना नावी माझा दादा आणि कबीर घाली तो डोळी अंजन कितीदार. माझ्या माहेरी माहेरी नाम बगीचा फुलला आणि मुक्ताईने वेलू किती उंच उंच नेला. सारे ऋण घेऊन या आता सासरचे घर. प्रपंच. सारे ऋण घेऊन या आता सासरचे घर. प्रपंचाची आटाटी आत वसते माहेर. शेवटचं कडवं आहे. सगळ्यात आहे पण झाले निसंग एकटी. सगळ्यात आहे पण झाले निसंग एकटी. करी निमित्ते संसार सदा राम नाम ओठी. करी निमित्ते संसार सदा राम नाम ओठी. सदा राम नाम ओठी. मला इथे माझ्या काही कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. मनापासून धन्यवाद. वा वा. खरं तर सदा रामनाम ओठी घेत तुम्ही सगळ्या संतांची मांदियाळीच उभी केलीत आणि एक बरं केलं की सगळ्या संतांना आपल्या माहेरच्या वाटेवर उभं केलं. त्यामुळे ते सगळे संत तुमचे नातेवाईक होऊन गेले. त्यामुळे खरंच खूप सुंदर रचना तुम्ही सादर केलीत. झाड म्हणताना मला शांताबाईंची हे एक झाड आहे त्याचे माझे नाते ही एक कविता आठवली. किंवा आज मशाली ही कविता जेव्हा तुम्ही सादर केली तेव्हा आत्ताचं हे वर्ष स्त्री चळवळीचं 50वं वर्ष आहे. 50 वर्ष स्त्री चळवळीला झाली आणि मला असं वाटतं नीलमताईंनी जितकं जवळून ह्या सगळ्या स्त्री चळवळीकडे पाहिलेलं आहे त्यापेक्षा वेगळं आपल्याला सांगता येणार नाही. आणि जी शेवटची कविता तुम्ही सासर माहेरचं जे जोडलं तर नीलमताईंनाही माहेराहूनही आणि सासरहूनही जो साहित्याचा वसा आणि वारसा मिळालाय तोच कुठेतरी या साहित्य रंगमध्ये एक धागा जोडण्याचा बनू पाहतोय. त्यामुळे मी नीलमताईंना सांगेन की आज या दोघांच्याही साहित्याचं वाचन ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतंय नीलमताई? नुकतीच एकादशी होऊन गेलेली आहे आणि त्यावेळेला सगळा हा संदर्भ येतोय आणि सुनीतीने एवढं गोड गळ्यानी आणखीन त्याच्यात सगळे विचार भावना सगळ्या व्यक्त करून अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे. पण ते सादरीकरण फक्त शब्दांचं नाहीये तर त्याची जी मूल्य आहेत आणि ज्या प्रकारचं ती काम करते. आज मला सुनीतीच्या भेटण्यामधून स्त्रीवादी कविता कुठली, स्त्री साहित्य कुठलं असा नेहमी चर्चा होते. मला आज एक नवीन शब्द सापडला आणि तो म्हणजे प्रकट स्त्रीवादी. स्त्रीवादी भूमिका घेणारी व्यक्ती. प्रकट स्त्रीवादी मला लेखिका सापडल्यामुळे खूप आनंद झाला. आणि गझल जी आहे त्याच्यातली वाक्य काही काही शेवट जे केलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या भावना आलेल्या आहेत ते खूप मनातले तरंग फार प्रभावीपणे त्यांचे व्यक्त झालेले आहेत. एक तर गेय कविता असणारे मला एवढी कल्पना नव्हती पण संगीताचा अभ्यास आणि स्वतःला तुमचा अनुभव असल्यामुळे त्या गेय कविता करणारी माझ्या माहितीत तरी कमी माणसं आहेत आणि अशा वेळेला त्या कवितांचे प्रकार पण तुम्ही सांगताय ते खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि सगळ्याच आपल्या वाचकांना ते खास आवडेल. आणि असीम इच्छा दाराशी असताना एक फकिरी साथ घालते आहे. एका अर्थाने खूप स्त्रियांची ही भावना आहे आणि त्याच्यामध्ये एका बाजूला विरक्ती असते दुसऱ्या बाजूला ते सगळं आपलं काम चालू असतं आणि काम चालू असतानाही वेगवेगळ्या भावना मनामध्ये रुंजी घालत असतात. त्या दृष्टीने ती मला फार ओळी स्वतःला अनेक आवडल्या पण त्या आवडल्या. दुसरं मशालींच्या ठिणग्या मागे उडून व्यग्र हातांच्या मशाली करतील. हे तर फार भारी वाक्य आहे म्हणजे मोर्चामध्ये वगैरे लावता येईल अनेक लोकांना त्याचा वापर. एक
बघ हे पहा, जसं संदीप खऱ्यांची कविता मी मोर्चा सुद्धा काढला नाही, हो. म्हणजे ती मोर्चाची सुरुवात मनामध्ये होत असते. तो एक हुंकार असतो व्यक्त करण्याचा, एखाद्या गोष्टीला नकार देण्याचा, आणि त्या दृष्टीने ही कविता पण अतिशय प्रतिकात्मक आणि चांगली आहे. कारण माणसाच्या मनाचा जो प्रवास होतो ना, तो आधी असा खूप संकोचत, मग व्यक्त करणं, मग व्यक्त केल्यावरती ते स्वतः ओन करणं, दुसऱ्याने कोणी टीका केली की लगेच बचावात्मक भूमिका घेणं, मग त्यात अशी बचावात्मक भूमिका घ्यायची आपल्याला गरज नाहीये, आपलं जे काय आहे ते आहे. अशा अनेक पायऱ्यांमधून माणसाचा प्रवास होत असतो. आणि त्याच्यामध्ये ती लिहिते काही बाई रात्र कल्लेली मध्ये वापर, असं बऱ्याच लेखकांच्या वाट्याला येतं की ते काहीतरी लिहितात, कुठलं काय वगैरे काही माहिती नसतं लोक. आता मी सुद्धा बऱ्याच वाहिन्यांच्या मध्ये जाते, तर काही वेळेला मला नेहमी वाटायचं की आपण चर्चेत हा मुद्दा मांडला, तो मुद्दा मांडला, पण प्रेक्षक दिसल्यावरती म्हणायचं मुद्दा खूप छान होता वगैरे म्हणणारे लोक वेगळे, पण रस्त्यात भेटलेले लोक अनेक सांगायचे की साडी चांगली होती तुमची. आता याच्यावरती काय बोलायचं? दृश्य आपण आपली अपेक्षा आणखी समोरच्याची अपेक्षा, याच अपेक्षांच्या मध्ये तरी स्वतःला व्यक्त करणं. आणि मोरपिसारामध्ये जे शेवटच्या 2 ओळी आहेत ना, त्याच्यावर तर मी फारच त्या ओळीच्या प्रेमात पडले. ठेवते यावरी ठेवते पावरी शांत नदीच्या काठी, परतते घरी ती जुनी राधिका नसते. जो बदल होत असतो स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या मनामध्ये, तो तुम्ही खूप सुंदर आणि अगदी अर्थपूर्ण व्यक्त केलेला आहे. दुसरं, झाडांच्या बद्दल सुद्धा शिकवणी जाते गीता जाता जाता, नोंद तयाची परी कुठेही नसते, परी कुठेही नाही. तर असं आपण पूर्वीच्या कथांमध्ये आहे की पक्षी बोलायचे, त्यांची भाषा कळणारे लोक होते, वृक्ष बोलतात, आणि आपल्यालाही वाटतं आपल्या भावना त्या वृक्षामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्ही सर्व प्रकारनी व्यक्त करत असताना अतिशय प्रभावी पणे व्यक्त केलेले आहे. आणि विशेष मला असं वाटलं की ते आधुनिक स्त्रीलाही जवळचं वाटेल. आणि जी शेवटी तुम्ही वाचली कविता की माहेर आणि सासर, आणि त्याच्यातलं माझ्या माहेराच्या वाटेमध्ये संत वाङ्मयाचं सगळं तुम्ही त्याच्यामध्ये अगदी थोड्या थोड्या शब्दांमध्ये केलं, तर वर्णन आणि त्याचं व्यक्त केलं, त्याच्यात बरंच तुम्हाला चिंतन झालं असेल मनामध्ये. कारण खूप चिंतनाशिवाय किंवा खूप त्याच्या विचार ती अशी कविता रुंजी घालत असेल काही दिवस, असं मला वाटतं, किंवा अचानक सुचलेली असू शकते. पण त्याच्यासाठी नाही भरपूर दिवस तुंची घालत होती. खरंय. हा, जनाबाई कुठे असणारे, हे सगळं ज्याला त्यांचं व्यक्तिमत्व, आणखी साहित्य आणि वारकऱ्यांच्या मनात पडलेलं त्यांचं प्रतिबिंब, हे ज्याला कळलेलं आहे तोच व्यक्त करू शकतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रकट स्त्रीवादी आहात, पण प्रकट स्त्रीवादी असल्या तरी प्रखर कठोर कृतीवादी नाही आहात असं मला वाटतं, की जी चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग एक खूप स्वाभाविक आहे, म्हणजे तो त्यांचा दोष अजिबात नाहीये, पण एक वैफल्य किंवा एक कठोरता जी काही वेळेला व्यक्त होते, त्याच्या पलीकडे परत तुम्ही त्या सगळ्यामध्ये फकीर झाल्या असल्या तरी सुद्धा प्रत्येकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि शेवटी मला दुसरं वाटलं, आता मला माहित नाही अमोलकरांची भूमिका काय असते, पण शेवटी तुम्ही अगदी न लाजता रामनाम माझ्या ओठी असतं असं म्हणता, असं म्हणायला लागतं बरं. कारण काय माहितीये का, आस्तिक असण्याला काही समाजाच्या वर्तुळांमध्ये उद्गीरकर म्हणतात तसं खूप त्याला आदर आहे, आणि काही वर्तुळांच्या मध्ये असं रामनाम वगैरे फार डाऊन मार्केट समजलं जातं. त्याच्यामुळे याच्याबद्दलचा विचार न करता लिहिणं हे खरंच चांगलं आहे. जे आपल्याला मनापासून वाटतं ते आपण व्यक्त करू शकतो असं मला वाटतं. मी तुमचा लेख वाचल्यावर का तुम्ही लिहिला, एक लेख लिहिला तो मागे तुम्ही, की मी आस्तिक कशी बनत गेले, असा विचार तुमचा लेख होता. खूप सुंदर लेख होता. म्हणूनच तो तेव्हा लिहिला मी, कारण त्याच्यामध्ये त्या सगळं करुणा गोखलेनी शब्दांकन पण त्याचं परत केलं, आणखीन त्याचा तो लेख तपशीलवार तो लिहिलेला आहे, त्यामधला तो जो प्रवास आहे सगळा तो. पण मुळात काय माहितीये का, आपण स्वतःच्या भावना ओन करणं आणि त्या धाडसाने स्वतः त्या स्वीकारणं हे फार आवश्यक असतं. आणि या दृष्टिकोनातून अगदी 2 वेगळ्या प्रकारचे लेखक आणि लेखिका आज आपल्याला भेटलेले आहेत. म्हणजे मला अमोल उद्गीरकरांचं ऐकलं तर जास्त त्यांचा म्हणजे चित्रपटात असून सुद्धा ते चित्रपटाच्या मोहात किंवा अनाठही प्रेमात पडलेले नाहीयेत, हे एक मला त्यांचं विशेष वाटतं. बऱ्याच वेळेला तो चित्रपट समीक्षक किंवा चित्रपट लेखक इतका त्याच्यात वाहून गेलेला असतो की त्यांचे मग आवडते नटनटी प्रत्येकाचे असतात, पण त्याच्यात न जाता तुम्ही त्याच्याकडे एक आयुष्यातला अतिशय गंभीर आणि तरीही महत्वपूर्ण अनुभव म्हणून पाहतात चित्रपटांकडे. ते आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे एवढी मोठी, कोट्यावधी ज्याच्यामध्ये खर्च होतात आणि ज्याच्यामुळे खूप मोठ्या मार्केटमधल्या गोष्टी ठरतात. पण त्याच वेळेला सामान्य माणूस का चित्रपटाशी नातं जोडतो याच्याबद्दल, अंधाराबद्दल बोलत असताना एक गर्दीची सामूहिकता जी असते ती पण एक वेगळी असते. आणि इथे मला खूप आठवण आली ती म्हणजे
शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरची ज्या वेळेला मोठ्या सभा होतात त्याला सगळीकडे एक समान प्रकारचा प्रकाश पसरलेला असतो. ती पडलेला तो उजेड आणि त्याच्यातली ती म्हणजे मी मानते त्यांना म्हणून बाळासाहेब ठाकरेंची आकृती आणि त्यातून पडणारा बाहेर शब्द, तर त्या अंधारातल्या किंवा कमी उजेडातल्या गर्दीचा जेव्हा तुम्ही भाग असता त्यावेळेला ती गर्दी एक असते. जरी तिचा म्हणजे कवितेत जसं आहे ना, तरी ती जनता अमर आहे मध्ये आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे, तशी ती जनता अमर असते. तसंच मला असं वाटतं की चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख पुसायला आलेले लोक, काही लोक फक्त मजेसाठी आलेले असतात, काही लोक दर शुक्रवारी तिथे जात असतात. वेगवेगळ्या प्रकारची अनोळखी माणसं 3 तास तिथे जो घालवतात त्याच्यामध्ये तुम्ही अंधारावरती अजून तपशिलामध्ये जे गेलेले आहात तो सामुदायिक अनुभव व्यक्ती म्हणून लिहिणं हे फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि त्या दृष्टीने तुमच्या लिखाणाची शैली, आता ना मला थोडस साहित्य रंगामध्ये बोलताना काही वेळेला बिचकायला होतं, याच्यासाठी आपण एखाद्या उपमा देतो पण ते बाकीच्या रसिकांना त्याचं काय वाटेल मला माहित नाहीये, परंतु विजय तेंडुलकरांच्या शैलीची आठवण येते उदगीरकर लिहित की म्हणजे चिंतनात्मक जात असताना माणसाच्या अनुभवाचं व्यक्तीकरण करण्यासाठी प्रक्रिया लागते, ती मनामध्ये लागते, त्याच्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. आणि दुसरं जे तुम्ही लिहिलं सगळं हे, त्यात सिनेमागृहातल्या अंधाराबरोबर वेगवेगळ्या वर्तुळातली माणसं असे, हा तर मला फरक खरं तर इतकी दिवस वर्तुळ मी वेगवेगळी बघते आणि त्याच्यात नेहमी न सुटलेलं कोड असायचं की एक माणूस तिकडे असा वागला आणि इकडे असा का वागला, त्याच्यामध्ये असा प्रश्न तो पडतो. तर त्याच्यामध्ये त्या वर्तुळाप्रमाणे माणूस ते रबर प्रमाणे स्वतःच ताणतो स्वतःला किंवा कमी करतो किंवा असं एक स्वतःच लवचिकता त्यांनी ठेवलेली असते. आणि हे खरं आहे, पण ती सर्जनशील माणसाला खूप टोचणारी असते, कारण त्यांचा स्वभाव वागणं बाकीचं मी पाहते. आणि मी हे राजकारणातलं तर स्वाभाविकच आहे हे जे आहे ते, की तिथे गेल्यावरती एखादं खूप मोठे नेते आले तर त्या क्षणी जी काय भंबेरी उडते ते सुद्धा आपण पाहिलं, विधान भवनासारख्या ठिकाणी सुद्धा काय काय घडतात गोष्टी. परंतु दुसरं असं की खूप मोठी स्वप्न बघितलेला मनुष्य ज्याला ते स्वप्न पूर्ण न होता स्वतःच्या उराशी घेऊन येतो, त्यावेळेला सुद्धा आसपासच्या जगामध्ये गंगाधर गाडगिळांच्या कथेप्रमाणे एक हावरा कुत्रा बसलेला असतो कुठेतरी, की जो शोधत असतो की आता कुठे हर्ट, कुठे ती हर्ट झालेली आणि तिथे आता कसा हर्ट करता येईल. त्यावेळेला तो मनुष्य न बोलता ज्या वेळेला निघून जातो, त्या जगदीश सिंगच्या मैफिलीत जसे आहे हे समजाने लोक, है कितने दिवाने लोक, तशा पद्धतीने काढणारे लोक जे असतात, अशा जगामधलं एक संवेदनशीलता पण म्हणू, पण दुसरीकडे थोडस हिंस्र भावना जी असते, कारण त्या माणसाला हसायला लागले सगळेजण हळूहळू. कारण एक तर काय माहितीये का, आपल्याकडे जे सुशिक्षित समाज आहे ना आणि अल्पशिक्षित समाज, याच्यात नको त्या गोष्टीमध्ये दुसऱ्याचं लक्ष घालणं ही एक आपल्या समाजाचं थोडस दुर्दैवाने म्हणून मी व्यक्तिमत्व झालेलं आहे. म्हणजे गाडीमध्ये आपण बसलो असो आणि आपल्याला समजा असं वाटलं की नाहीये दिसायचं आपण गाडीमध्ये, तर लोक समोरून येऊन समोरच्या बॉनेटमधून वाकून बघतात कोण आहे गाडीमध्ये. म्हणजे अशा एक नको तेवढी उत्सुकता दुसऱ्यांच्या बरोबर किंवा तुमच्या बरोबर कोण आहे नक्की, 2 बायका असल्या तरी कोण आहे, पुरुष असला तरी कोण आहे, मग तो पुरुष कोण आहे, हे असं इतकं परदेशामध्ये इतके क्युरियस लोक नसतात कधी, ते बघत कपड्यांवर काय घातलेत का नाही घातलेत. अर्थात प्रत्येक समाज वेगवेगळा असतो, पण या वेगवेगळ्या वर्तुळातल्या माणसामध्ये खूप बदल होताना जे बदल होतात ते टिपणं हे तुम्ही त्याच्यामध्ये केलेलं. त्याच्यात मंत्रालयातली माणसं असतील, दुसरीकडचे असतील. आणि हे खरं आहे, काही वेळेला मी तर बघते की अमोल लोक येऊन उगाच नमस्कार करतात पाया पडून. म्हटलं अरे तुम्ही कशाला मला नमस्कार करताय, तुम्ही कोण म्हणजे करू नका नमस्कार वगैरे असं सांगायची वेळ. पण ते एक समाजाचं हे झालंय, म्हणजे प्रघात झालेला आहे. आणि अशा निवडणुका वगैरे जवळ आल्या की फार पटापट लोक नमस्कार करत वगैरे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो सुद्धा जो लघुनिबंध म्हणेन मी, की तो जो तुम्ही लिहिलेला आहे, त्यातून सुद्धा मानवी स्वभावातले एक कंगोरे अतिशय स्पष्टपणे जसे दिसतात ना, त्याच्यातून एक फार चांगलं पण होतं की समाजातल्या वाचक जो आहे संवेदनाशील, त्याचं हळूहळू प्रबोधन सुद्धा होतं की आपण हे जे करतोय ते नक्की का करतोय आणि ते किती बरोबर आहे आणि किती चुकी, याचा सुद्धा विचार काही लोकांना तरी पडू शकतो. त्याचबरोबर काही लोक जे उगाच टवाळखोर करतात, त्या आपण जे बुलिंग याला शब्द वापरतो तशा पद्धतीने केल्यामुळे दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार व्हायला लागतो. आणि तिसरी मला गोष्ट अशी वाटते की चित्रपट हे इतकं मोठं क्षेत्र आहे की त्याच्यातली प्रक्रिया आणि त्यात घडणारे सगळं सिनेमा आणि तरी त्यातलं
नाट्यमयता सगळी आणि त्यातला सगळा शेवट आणि लोकांशावर त्याचा होणारा परिणाम याच्यावरती खरं खूप अभ्यास करू तेवढं थोडं आहे. हो. सेन्सॉर जेव्हा होतात या गोष्टी त्याच्यामध्ये मात्र माझ्या लक्षात आलं की सेन्सॉरचे जे नियम आहेत ते अतिशय अकलात्मक आणि अतिशय विचित्र असे नियम आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते. आणि त्यामुळे सेन्सॉर करत असतानाच तुम्ही अनुभव कधी लिहिले तर ते सुद्धा तो आपल्या लक्षात इतकं ते म्हणजे मला आठवते अश्लीलता असेल तर त्याच्यात सांगितलं एवढं जरा जास्त हे आहे. तर ते दिशा नावाचा चित्रपट आला होता त्याच्यामध्ये गिरणी कामगार आणि त्याची ती खूप वर्ष लांब राहिलेली पत्नी येते आणि त्या दोघांना अचानक प्रायव्हसी मिळते. तर तिकडे त्यांचा एक निकटचा सीन होता, सई परांजपेंचाच आहे तो सिनेमा. तर त्याच्यामध्ये सेन्सॉरचे लोक तुटून पडले की अभी आपको इंटिमसी क्यों एक्सेप्टेबल है. अरे आसपास प्रसंग काय आहे, काय त्याच्यामध्ये घडले, त्याच्यानंतर त्याचा सगळा हे काय आहे म्हणजे त्यांची मानसिकता काय असेल याच्यापेक्षा ते घटनेला घटना म्हणून बघतात बरेचसे लोक. संवेदनशीलतेमध्ये खूप फरक असतो आणि अशा संवेदनशील क्षेत्रात राहिल्यावर सिनेमाचं व्यसन लागलं नसेल तुम्हाला अशी मी खात्री ठेवते. कारण तुम्ही लिहिताय म्हणजे बघून सगळं त्याच्यातून तरी लिहिण्यासाठी एनर्जी ठेवणं हे सोपी गोष्ट नाहीये. पण तुम्हाला मी खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही उलट तुमच्यासारखे लेखक की जे सिनेमातून लोकांना प्रश्न टाकतायत समोर असे आवश्यक फार आहेत. कारण अलीकडे जेवढ्या पाहिजे तेवढ्या चित्रपटांवर चर्चा होत नाहीत. घरगुती किंवा थोड्याफार चॅनेल्सवरती चर्चा झाल्या तर होतात. सोशल मीडियावरती वाटेल ते लिहितात, वाटेल ते म्हणजे कशाला काही अर्थच नाही अशा पद्धतीच्या टार्गेट सारख्या गोष्टी लिहिल्या जातात. आणि मग काय होतं की जे कष्ट करून खूप मोठे चित्रपट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी असेल की ज्याच्यामुळे त्यांनी हा विचार केला असेल. या संदर्भामधलं प्रेक्षकांच्या मधली जेवढी जाण वाढेल तेवढं मला असं वाटतं की खूप त्याचा उपयोग होईल. आणि उदगीरकर नाव अमोल उदगीरकर, पण याच्यामध्ये तुम्ही स्वतः मास कम्युनिकेशन मध्ये असल्यामुळे तुम्हाला अजून एक वेगळी दृष्टी पत्रकाराची आली असणार असं मला वाटतं. त्यामुळे पत्रकाराची दृष्टी असल्यामुळे अजून एक वेगळ्या प्रकारचा अँगल किंवा दृष्टिकोन किंवा त्याच्यामधलं लिखाणाची खुमारी ही त्यामध्ये आलेली आहे की पत्रकाराला शेवटी वाचनीयता त्यातली महत्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा तुमचे पीस जे तुम्ही लघुनिबंध घेतलेत ते अतिशय सुंदर आहेत. अजून तुमचं वाचन आपले प्रेक्षक आणि रसिक सगळे करतील. आणि आपण मला असं वाटतं आज हा 20वा भाग आपण करतोय. मला असं वाटतं आपण एक ठरवूया की एक साधारण 75 किंवा 100 भाग झाले की त्याचं एखादं पुस्तक करायचा संकल्प आपण आज या दोघांच्या आपोआपच एक सगळ्या संग्राह्यता सुद्धा राहील युट्यूब मधल्या आपल्या कामाची जी आहे ती. आणि प्रत्येक सगळ्यांच्या समोर एक 2 दशकांचा आलेख समोर मांडताना 100 लेखक लेखिका म्हणजे 100 एपिसोड म्हणजे 200 लेखक लेखिका त्याच्यामधून आपल्या समोर ठेवता येतील. आणि तुम्ही आज आलात दोघे जण, वेळ दिलात. थोड्या वेळामध्ये अलीकडे निरोप द्यावे लागतात कारण खूप मी बिझी आहे. पण ज्या वेळेला मी तुमच्यासारख्या लेखक लेखिकांना भेटते त्यावेळेला ते वर्तुळ मी पूर्ण विसरून जाते. त्यामुळे मला परत परत या वर्तुळात यावंसं वाटतं. किती छान. मी उत्तराला त्याचं कौतुक करून तिचं की तिने ओळखून घेतलंय आणि त्यामुळे आम्ही दोघी मिळून हे सगळे कार्यक्रम करतोय. तर खूप खूप तुमचं अभिनंदन, आभार आणि धन्यवाद. अगदी छान, अगदी छान. आणि खरं तर अमोल तुम्ही जसं आता म्हणजे जसं नीलमताई म्हणाल्या की चित्रपटांवर चर्चा होत नाही तर तुमच्यासारख्या चित्रपट समीक्षकांनी किंवा चित्रपटांविषयी लिहिणाऱ्यांनी चित्रपट कसा पाहावा याही दृष्टिकोनातनं पुढच्या काळात तुमच्याकडनं काही लिखाण व्हावं असं नक्की सुचवावं असं वाटतं. या निमित्ताने सुनीती, अमोल तुम्ही दोघांनीही वेगळ्या पद्धतीचं लिखाण आमच्या समोर आणलं. आणि जसं नीलमताईंना तेंडुलकर आठवले किंवा सुनीती तुमच्या एका कवितेमध्ये मला शांताबाई आठवल्या, तसं आणखी एक मला रेफरन्स खूप सांगावासा वाटतो की तुमच्या गझलमध्ये चक्रवाढ व्याज हा शब्द होता. म्हणजे चक्रवाढ व्याज हा शब्द कवितेमध्ये येऊ शकतो असा प्रश्न निश्चित पडला. पण तुम्ही तो अतिशय उत्तम रीतीने जोडून घेतलात. म्हणजे फार पूर्वी ना असं शब्दाचा संदर्भ खूप वेगळा आहे. पण जे शब्दप्रभू आहेत ग. दि. माडगूळकर त्यांनी एका गाण्यामध्ये
बैल तुझे हरिणावानी गाडीवान दादा असं लिहिलं होतं. तर त्यावेळेला असा प्रश्न पडला होता की बैल हा शब्द गाण्यामध्ये येऊ शकतो असं. तर आज मला असं वाटतं की जुन्या सगळ्या आठवणी सुद्धा निघाल्या आणि आजच्या काळाचं लिखाण सुद्धा आपल्या समोर आलं. तर मला असं वाटतं की इतिहासाच्या पानांवरच आपलं आजचं वर्तमान अवलंबून असतं आणि तुमच्यासारख्या लेखकांनी निर्माण केलेला भविष्यकाळ आपल्या समोर जागता राहतो. त्यामुळे साहित्य रंगाच्या माध्यमातनं तुमच्यासारख्या लेखकांना, कवींना आपल्या समोर आणता येतं आणि त्यासाठी आम्ही एक माध्यम बनतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे. पुढच्या शुक्रवारी असंच आपण भेटणार आहोत आणखीन नव्या लेखक आणि कवींसह. तुम्हा दोघांचेही अगदी मनापासून आभार. आज इथेच थांबूया. तुमचे सगळ्यांचे आभार. येस, धन्यवाद. धन्यवाद.